HM घाटमाता न्यूज। आटपाडीचे सुपुत्र सन्माननीय युटी जाधव सरांना मी विनंती करतो, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे। शिक्षकी पेशा पण रक्तात नसात नसात महाराष्ट्रातील खऱ्या अर्थानं माळी समाजातील सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन शिक्षकी पेशाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे व्यक्तिमत्व युटी जाधव, आपण आपलं मनोगत व्यक्त करा। बिरुबाच्या नावानं आज अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत बिरोबाच्या या प्रांगणामध्ये महाराष्ट्राचा बहुजनांचा ठाण्यावाग, प्रस्थापितांचा कर्दनकाळ आणि विस्थापितांचा तारणहार, अभ्यासू दमदार आमदार तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या संकल्पनेतून आज या बिरोबाच्या प्रांगणामध्ये दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती विचारांचं सोनं लुटण्यासाठीचा हा दसरा मेळावा या ठिकाणी संपन्न होतोय। बंधूंनो, यापूर्वीच्या बऱ्याचशा वक्त्यांनी आदरणीय पडळकर साहेबांचा जीवन प्रवास या ठिकाणी सांगितला। आज वाड्या वस्तीवरच्या उपेक्षित वंचित गाव कुसाच्या बाहेर राहणाऱ्या दीन दलित दुबळ्यांचा आणि विधानसभेमध्ये असणारा हा बुलंद आवाज म्हणजे तुमच्या आमच्या हृदयावरती आरूढ झालेलं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब आहेत। आज आपण बघतोय प्रस्थापित घराण्यातून पाळण्यात असतानाच त्याला काय व्हायचं, कुणी सभापती होणार, कुणी आमदार होणार असा वारसा असणारी बरीचशी मंडळी आपण बघतोय। परंतु मानदेशाच्या पट्ट्यातील आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी सारख्या छोट्याशा गावात ज्यांना पाठीमागं राजकीय वारसा नाही, कुणाचंही राजकीय पाठबळ नाही, परंतु अखंड महाराष्ट्रामध्ये गाव कुसाच्या बाहेर राहणाऱ्या वाड्या वस्ती दीन दलित उपेक्षित वंचित या लोकांचा हुंकार बनलेलं हे एक व्यक्तिमत्व आहे आणि आपल्या महाराष्ट्राला बहुजनांना मिळालेली परमेश्वरानं दिलेली ही देणगी आहे असं म्हटलं तर काय बंधून वावगं ठरणार नाही। आज अशा बहुजनातनं पुढे आलेल्या नेतृत्वाला सगळीकडून या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न चालू आहेत, परंतु या जागृत असणाऱ्या बिरोबाचा आशीर्वाद जोपर्यंत पडळकर साहेबांच्या पाठीशी आहे, जोपर्यंत तुम्हा सर्व बहुजनांची ताकद या पडळकर साहेबांच्या पाठीशी आहे, तोपर्यंत कोणताही मायेचा लाल आला तर पडळकर साहेबांना कोणी रोखू शकणार नाही। खरं तर आज तुमच्या आमची सर्वांची जबाबदारी आहे। सगळीकडे सत्तेच्या साठमारीमध्ये असं हे लाखामध्ये म्हटलं जातं, इतिहासामध्ये लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, तसा तुम्हा सर्व बहुजनांचा हा पोशिंदा आहे आणि हा पोशिंदा तुम्ही आम्ही सर्वांना जपणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। बंधूंनो, आज पडळकर साहेबांना अडवणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे आणि जे जे नडले तिथं तिथं पडळकर भारी पडले हा आजपर्यंतचा इतिहास आहे। ज्यांनी ज्यांनी आज आमच्या दादासाहेब लवटेंनी सांगितलं, अरे गोरगरिबांची वाड्या वस्तीची मुलं पुण्या मुंबईला जातात, MPSCचा अभ्यास करतात, अरे ज्यांच्या झोपडीमध्ये अंधार आहे तिथं ज्ञानाचा दिवा पेटावा म्हणून पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी जातात, अभ्यास करतात, अरे रक्ताचं पाणी करतात आणि अशा विद्यार्थ्यांवरती ज्यावेळी अन्याय होतो त्यावेळी अशा विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावरती आडवा होणारा तुमचा आमचा हा वाली आहे वाली। बंधूंनो,
ऊसतोड कामगार असतील. आज आपण बघितलं रायगडावरती ज्या वेळेस गोपीचंद पडळकर साहेब गेले, अरे त्या झोपड्यामध्ये गेले, गोरगरिबांच्या झोपड्यामध्ये दिवे नाहीत, लाईट नाही, डोक्याला ती छप्पर लागत होता. अशा छपरात जाऊन गोरगरिबांचे अश्रू पुसणार हे नेतृत्व आहे. तर तमाम महाराष्ट्रातल्या बहुजनांना माझी हात जोडून विनंती आहे, असं लाखात एखादं रत्न जन्माला येतं आणि त्या रत्नाला जपण्याची जबाबदारी हे आपल्या घरातलं रत्न आहे असं समजून तुम्ही आम्ही सर्वांनी अशा या रत्नाची काळजी घेणं गरजेचं आहे. बंधूंनो, आज प्रस्थापित घराण्यातली बरेचसे जण, आदरणीय बहुजनातलं हे नेतृत्व, बहुजनांचा हा ठाण्या वाघ, तुम्हा सर्वांच्या हृदयावरती पक्की मांड केलेले हे नेतृत्व आहे. जर अशी नेतृत्व आपण अखंड महाराष्ट्रभर जर जोपासली तर नक्कीच तुम्हा सर्वांना सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्हाला ताटमानेनं, अभिमानानं आणि स्वाभिमानानं पुढे जाण्याची वाट दाखवणाऱ्या या नेतृत्वाला भविष्य काळामध्ये उदंड आयुष्य लाभो, कारण त्यांचा उद्याच वाढदिवस आहे. योगायोग बघा मित्रांनो. आन आपण सर्वांनी, तुम्हा सर्वांची एक आन बान शान, लागलं तर तन मन धन अर्पण करून या बहुजनांच्या ठाण्या वाघाला आपण जाईल तिथं खंबीर साथ देऊया. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि पडळकर साहेबांना दीर्घायुष्य लाभो या बिरोबाच्या प्रांगणातून अखंड महाराष्ट्रातल्या सर्व बहुजनांना या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. HM घाटमाता 9